नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेच्या जॉमेट्री या विषयाअंतर्गत आपण आज बघणार आहोत की दिलेल्या रेषेवर तिच्या मधील दिलेल्या बिंदूपासून लंब कसा काढायचा। फॉर एक्झाम्पल की लाईन AB सेगमेंट AB तुम्हाला दिलेला आहे। सेगमेंट AB ची लांबी त्यांनी दिलेली आहे 8 सेंटीमीटर। 8 सेंटीमीटरचा लांबीचा एक सेगमेंट आहे आणि त्याच्यापासून A पासून 5 सेमी अंतरावर एक बिंदू M आहे। तर या बिंदू M पासून या दिलेल्या रेषाखंडाला तुम्हाला लंब टाकायचा आहे। यू हॅव टू ड्रॉ अ परपेंडिक्युलर टू अ गिवन लाइन फ्रॉम अ गिवन पॉइंट। हा M बिंदू सेंटरला नाहीये, तो कुठेतरी A पासून 5 सेंटीमीटर अंतरावर आहे। मग याला लंब कसा टाकायचा? तर सोपी गोष्ट आहे, आपण ही कंपासचा वापर करायचा। या कंपासचं टोक M बिंदूवर ठेवलं आणि या M बिंदू पासून दोन्ही बाजूला अशा प्रकारे दोन आर्क काढायचे आहेत। हे दोन्ही कंस टाकायचे आहेत। एक दोन कंस टाकले, याला नाव दिलं मी P, याला नाव दिलं Q। आता हा सेगमेंट PQ विचारात घ्यायचा आहे आणि आपण बघाशी पहिली रचना शिकलो की सेगमेंटचे दोन समान भाग कसे करायचे, हाऊ टू डिवाइड सेगमेंट इन टू इक्वल पार्ट्स। तीच रचना इथे करायची आहे। सेगमेंट PQ विचारात घ्यायचा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आणि दोन्ही बाजूला काय करायचे आहे, अशा प्रकारे कंस टाकायचे आहेत। तसाच कंस Q बिंदू पासून टाकायचा आहे, Q बिंदू पासून। आणि हे दोन्ही कंस ज्या ठिकाणी एकत्र येतात त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, त्यांचा छेदन बिंदू हे अशा प्रकारे जोडायचे आहे। आणि बघा ते बरोबर पॉइंट M मधून जाताना दिसेल हा परपेंडिक्युलर, कळलं की नाही? आणि आपला उद्देश काय होता की दिलेल्या रेषेवर दिलेल्या बिंदूतून त्या रेषेला लंब काढणे, इक्वल पार्ट करायचे नाही, फक्त परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा। तुम्ही जर हा मोजला, समजा याला आपण नाव देऊ S नाव दिलं, SMQ, हा अँगल तुम्हाला 90 डिग्रीचा मिळायला पाहिजे। तर परपेंडिक्युलर असं म्हणजे काय की ती रेषा त्या रेषाखंडाला 90 अंशामध्ये तिने छेदलं पाहिजे। आणि म्हणून लाईन ही जी काही SP उपयोग करतात, SP is perpendicular to segment AB। अशा प्रकारे कुठून गेली ती, त्यांनी सांगितलं आपण M बिंदूतून जायला हवी, तर ती M बिंदूतून आपण काढलेली आहे। समजली रचना? ओके, आपण आता पुढची रचना बघूया।